गुड मॉर्निंग. मी चंद्रशेखर टिळक, विजय भागवत बेळगाव यांनी आयोजित केलेल्या या आजच्या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अगदी सगळ्यात पहिल्यांदा मी विजय भागवत सरांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी या सेशनच्या निमित्ताने मला तुमच्याशी बोलण्याची संधी दिली आणि त्यानिमित्ताने प्रामुख्याने बेळगावच्या आणि एकंदरीतच अनेक ठिकाणच्या गुंतवणूकदारांशी बोलण्याची संधी मला मिळते. आजचा कार्यक्रम आपण रविवार 5 जुलै 2020 सकाळी करतोय आणि अशा वेळेला आपण गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरती लक्ष असं म्हणायला हरकत नाही. एक विचार असा मनामध्ये आला की एकंदरीतच लक्ष्मी ही सगळ्याच आयुष्याची सगळ्यात मोठी गुरु असते आणि मग त्या निमित्ताने लक्ष्मीलाही गुरु मानत आजचं भाषण करावं का किंवा सेशन करावं का. आणि तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने विजय भागवत सरांच्या सूचनेनुसार विनंतीनुसार आजचं सेशन हे इंग्लिश आणि मराठी असा दोन्ही भाषांमध्ये करण्याचा माझा विचार आहे. आणि ते कारण अशासाठी आहे की त्या निमित्ताने एकंदरीतच मला जे काही तुमच्या समोर विचार मांडायचे आहेत ते पोचवणं सोयीचं जावं. हे माझं सेशन सुरू करत असतानाच जर तुमच्यापैकी कोणी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला जरूर विचारू शकता. तुमच्या ह्या चॅट बॉक्सच्या निमित्ताने जर ते माझ्यापर्यंत पोहोचले तर त्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ही माझ्या विवेचनामध्ये किंवा माझ्या अनालिसिस मध्ये घेण्याचाच माझा विचार राहील. प्रामुख्याने विजय भागवत सर हे म्युच्युअल फंडचं काम जास्त करत असल्यामुळे तो विषय सेंट्रलाइज्ड ठेवून एकंदरीतच त्या अनुषंगाने करंट मार्केट सिनेरिओ किंवा करंट इन्व्हेस्टमेंट सिनेरिओ या विषयावरची माझे विचार आपल्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न राहील. This session may last up to 40-45 minutes depending on the availability of a network. Because I am from Dombivli, I am doing this session from my home and over here since overnight it has been raining very heavily and electricity as well as the network is fluctuating like a hell. And as all of you are aware that if network is too much fluctuating and if it is at a lower level, then Facebook on its own abort a session. Till the time Facebook allows us or whatever is earlier, by that time I will continue as far as my session is concerned. ज्या वेळेला आपण करंट मार्केट सिनेरिओचा विचार करतोय त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. माझा परिचय विजय भागवत सरांनी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, पण तरी सुद्धा जस्ट टू कीप इट इन कॉन्टेक्स्ट, आत्ताच 31 मे 2020 मी NSDL मधनं 22 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालो. त्याच्या आधीची 2 वर्ष मी एका ब्रोकिंग फर्म मध्ये इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि ट्रेडिंग इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर या दोघांचाही ट्रेडिंग इन्चार्ज म्हणून काम पाहिलं. त्याच्या आधी काही काळ मी सेबी मध्ये होतो आणि त्याच्या आधीची 7 वर्ष मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये होतो. त्यामुळे 28 जून 1988 ते 31 मे 2020, 31 मेला मी रिटायर झालो. अशी जवळजवळ 32 वर्ष मी कंटिन्युअसली या ना त्या स्वरूपामध्ये आपल्या देशाच्या इन्व्हेस्टमेंट सिनेरिओशी निगडीत आहे. आणि 1988 सालपासूनच सेंट्रल गव्हर्नमेंट बजेट झाल्यानंतर मी अनेक वेळेला एका महिन्यामध्ये कमीत कमी 40 ते 45 अशी लेक्चर्स बजेट अनालिसिसची करत असतो. वर्षभर अनेक वेळेला जसजसे काही आर्थिक विषय निर्माण होतात त्या आर्थिक विषयांवरती किंवा इन्व्हेस्टमेंट सिनेरिओवरती मी लेक्चर्स घेत असतो. अनेक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही जातो. याच्या आधी बेळगावला मी बेळगाव इन्व्हेस्टर्स असोसिएशन करता 2 कार्यक्रम घेतलेली आहेत. हे सगळं सांगण्याचं कारण असं की या सगळ्या कारभारामध्ये कारकिर्दीमध्ये जे काही अनुभव आले त्या अनुभवाच्या आधारावरती मी पूर्णपणाने हे आजचं सेशन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सांगण्याचं कारण असं की कितीही शेवटी आपण नाही म्हणलं तरी इन्फॉर्मेशन आपल्याला सगळ्यांना असते. इन्फॉर्मेशन नाउ डेज इज व्हेरी रिचली अँड इझिली अवेलेबल. द क्वेश्चन इज हाऊ आय एम गोइंग टू इंटरप्रिट इट अँड इंटरप्रिट इट नॉट इन ओनली इन ग्लोबल कॉन्टेक्स्ट but also as far as my individual context is concerned. कारण तसाही शेअर बाजार हा नेहमीच अनप्रेडिक्टेबल असतो आणि गेल्या 32-33 वर्षाच्या इकॉनॉमिक पॉलिसी आणि इकॉनॉमिक इम्प्लिमेंटेशन या दोन्ही अँगलनी काम करत असताना जाणवलेली एक गोष्ट अशी आहे
ki the moment the thought occurs to me that I wish to invest, that means I'm parting the money from my pocket, the risk quotient or the risk meter starts. It may be visualized one, it may be imaginary one, it may be a real one. आणि आता तर सध्या आपण 5 जुलै 2020 ला बोलत असताना नेहमीच एक वेगवेगळ्या पद्धतीची अशी रिस्क फॅक्टर्स आपल्या डोळ्यासमोर आहेत. कुठे तो करोना म्हणून असेल, कुठे तो चीन म्हणून असेल, कुठे आणखीन काही पाकिस्तान नेपाळ यांच्याबद्दलचे प्रश्न असतील. एकंदरीतच वाढती जी आपल्या मनामधली भीती आहे की माझा पगार वेळेवर मिळेल की नाही, मिळाला तर तो पूर्ण मिळेल की नाही, मुळात तो मिळेल का, अशीही काही ठिकाणी परिस्थिती आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांच्या परीने अत्यंत मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करत असतात, पण तरी सुद्धा मनामध्ये ही भीती आहे. अगदी शेअर बाजाराच्या किंवा इन्व्हेस्टमेंट सिनेरियोच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर आता आपल्याला टेम्पररी रिलीफ मिळालाय. नुकतीच EPFO ची मीटिंग झाली in the hardly 5 days back, and in that particular meeting they decided that at least for the time being, the word at least for the time being is very important, at least for the time being they would continue with the present rate as far as the interest rates are concerned. As such, the small saving interest rates as well as the interest rate applicable on provident fund and public provident fund, that is PPF, is not getting affected. हे आता अशासाठी महत्वाचं होतं की आपल्या सगळ्यांना एक अशी भीती होती, शंका होती, खरं सांगायचं म्हणजे खात्री वाटत होती असं म्हणणं फार पुढचं होईल, आणि ती अशी होती की या बैठकीमध्ये, या मीटिंग मध्ये हे इंटरेस्ट रेट कमी होतील का. तसंही एकंदरीतच इंटरेस्ट रेट रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्स वरती आपल्या देशामध्ये गेले काही आठवडे, काही महिने हे खूप मोठं सावट आहे. साहजिक आय एम रिफरिंग टू द क्लोजर ऑफ 6 डेट स्कीम्स बाय फ्रँकलिन टेम्पल्टन. This closure is really worth watching from various angles, and it has a direct impact as far as the mutual fund investments in our country is concerned. Because all of us have thought, all of us have believed, and to a great extent rightly so, when AMFI and SEBI taken together were advertising across the national channels that mutual fund sahi hai. नाव आय एम नॉट शुअर, कारण सहीला मराठीमध्ये आपण इंग्रजीमध्ये सिग्नेचर म्हणतो, आपलं हस्ताक्षर म्हणतो, त्याला वरतीही आपल्याला मराठीमध्ये सही म्हणतात. म्हणजे जसं मराठीमध्ये नावापुरता उरलो तसं आता आपल्या सहीपुरता म्युच्युअल फंड उरलाय का, अशाही अर्थी तो सहीचा अर्थ लावावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हा जो गमतीचा भाग आहे ते जर सोडलं तर 2-3 गोष्टींचा विचार आता आपल्याला करंट मार्केट सिनेरियोच्या दृष्टिकोनातून करावा लागेल. आता ह्या वेळेच्या मर्यादामध्ये आणि एकंदरीतच मी म्हटलं तसं हे पाऊस आणि नेटवर्क आपल्याला कितपत त्रास देईल याचा अंदाज नाहीये, त्यामुळे ते होता होईल ते मॅक्सिमम मुद्दे मी इथे घेतो. पण या विषयावरचे अनेक व्हिडिओज, अगदी दीड 2 तासाचे व्हिडिओज माझ्या चंद्रशेखर टिळक या नावाच्या युट्यूब चॅनल वरतीच आहेत. गेल्या 15 एप्रिलला म्हणजे या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्येच ते मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलंय. As on date, त्याच्यात जवळजवळ there 1450 subscribers have subscribed to my channel, and more than 12,000 views my videos have received. Many of these videos do cover the financial and economic impact of corona, the impact of Chinese aggression, as well as the current market scenario. And even otherwise, for last 10 weeks consecutively, every Sunday I am uploading one video in the title of Bazar Gappa. Even today's one has been already uploaded, and over there I do keep on covering the way as far as the individual investors like you and I are concerned. So if we are not able to continue this session for a long, my earnest request to all of you would be that if you can take advantage of those particular things, not only by subscribing but keeping on viewing and sharing those videos, that may be of a great importance to you. They are both in Marathi as well as in English, and a few of them are in mixed session, just like which I am conducting now. And I will keep on switching these languages as I will keep on switching the points as well. तर 2-3 गोष्टी आता आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. 1 जानेवारी ते 5 जुलै 2020 या 6 महिन्याचा किंवा 6 महिने 1 आठवड्याचा जर आपण काळ विचारात घेतला तर जाणवलेली गोष्ट अशी आहे की मुळातच आपल्या ह्या 6 महिन्यातला सगळ्यात जो मॅक्सिमम BSE सेन्सेक्सची पातळी होती ती 42,000ची होती. Throughout my session I will be keep on referring to BSE Sensex, because although I have worked with NSDL for 22 long years, I have cut my teeth as far as this field is concerned with the BSE, and that old association die hard, and that's why I'm more comfortable by using or referring to Sensex rather than to Nifty.
बट देर इज नो नीड टू टेल की साधारणपणे NSEच्या निफ्टीच्या 2.5 ते 2.25 पट इतकी मुवमेंट ही सेन्सेक्स मध्ये होत असते आणि बऱ्याच वेळेला सेन्सेक्स आणि निफ्टी एकाच डायरेक्शननी जातात. अगदीच मायनर गोष्टींमध्ये जेव्हा तो फरक असतो त्यावेळेला एखादा निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह असं होऊ शकतं किंवा व्हायस वर्सा होऊ शकतं. परंतु ओव्हरऑल what we can say safely is that more than 2.5% up to 2.7 times the Sensex moves as far as Nifty is concerned. आपल्याला हे सांगण्याचं कारण अशासाठी आहे की ह्या गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्या सेन्सेक्सने रेकॉर्ड केलेला मॅक्सिमम पातळी ही 42,000 ची होती आणि लोएस्ट पातळी ही 26,000 ची होती. त्यामुळे ऍज अ कॉमन मॅन इफ आय एम स्टील वरिंग अबाउट दॅट 26,000 either from a matter point of view point of a worry or rather from a point of view that as a missed opportunity, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता शुक्रवारी जेव्हा मार्केट क्लोज झालं 3 जुलैला त्यावेळेला आपला BSE सेन्सेक्स 36,021 होता. त्यामुळे एक लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की जे 42,000पासून 26,000 पर्यंत खाली गेलेलं मार्केट होतं त्याच्यापेक्षा सुद्धा आता आपण 10,000 पॉइंट्सनी वरती आहोत. मग हे 10,000 पॉइंट्स इंडिकेट्स that something has been already discounted which is positive or a futuristic as far as my investment scenario is concerned. So being probably that may be an impact of my surname Tilak, or that may be an impact of my birth sign which is Gemini, or that may be an impact or of my long association of more than 30 years with the capital market. That's why I'm a born positive man. And if you are investing something, even otherwise, by if not by attitude, at least by behavior, you are positive. कारण उद्या मी जिवंत राहणार आहे याच्यावर विश्वास आहे म्हणून तर मी उद्यासाठी गुंतवणूक करतोय. मला जर तीच खात्री नसती तर मी कशाला उद्याची चिंता केली असती. सो यू आर ऑल्सो इक्वली पॉझिटिव्ह. सो लेट अस लुक ॲट इट फ्रॉम दिस अँगल ऍज फार एज माय करंट इन्व्हेस्टमेंट सिनेरियो इज कन्सर्न. काही अपॉर्च्युनिटीज जरूर गेली आहेत, अगदी नक्की गेली आहेत, त्या नाकारता येणार नाहीत. पण याचा अर्थ डझंट मीन दॅट आय हॅव लॉस्ट एंटायर वर्ल्ड. आता मला हे म्हणत असताना पॉलो केलोच्या एका वाक्याची आठवण येते. अल्केमिस्ट या प्रसिद्ध पुस्तकाचा लेखक. त्याच्यामध्ये पॉलो केलो म्हणलाय की एखादा मनुष्य नदीमध्ये पडला म्हणून तो बुडत नाही, तो तसाच पाण्यात पडून राहिला तो पडतो. नो वन गेट्स ड्राउंड इन अ रिव्हर जस्ट बाय फॉलिंग इन टू द रिव्हर, but he gets drowned in the river because he prefers to remain submerged in the river. So question with me is whether I want to remain submerged or I want to move my feet. I move on to my hand. I have to move both my feet as well as hands and come out of a scenario. तसं जर असेल तर अशा प्रचंड अपॉर्च्युनिटीज या फील्ड मध्ये आत्ताही आहेत. या पार्श्वभूमीवरती मी माझं संपूर्ण पुढचं अनालिसिस करणार आहे. अगदी विजय भागवत सर पूर्णपणाने म्युच्युअल फंडचं काम प्रामुख्याने करत असल्यामुळे इफ आय हॅव टू स्टार्ट विथ दॅट आय हॅव नो प्रॉब्लेम विथ इट. आपण आता म्युच्युअल फंडच्या दृष्टिकोनातनं 2 ते 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे. मी मगाशी म्हटलं तसं माझ्या गेल्या 32 वर्षाच्या अनुभवातनं मी एक एवढं नक्की सांगू शकतो. मधला काही काळ जेव्हा मी NSDLचा चीफ कंप्लायन्स ऑफिसर होतो तेव्हा मात्र त्या 7-8 वर्षाच्या काळामध्ये मी एकाही नव्या पैशाचं ट्रान्झॅक्शन नायदर इन म्युच्युअल फंड नॉर इन इक्विटीज केलं होतं. याचं कारण असं होतं की त्या माझ्या पोस्टमुळे बऱ्याच गोष्टींच्या नोटिसेस मला यायच्या. म्हणलं उद्या कोणी असं नको म्हणायला की शेखरला इन्फॉर्मेशन आधी मिळते आणि म्हणून त्याच्या जोरावर तो काम करतो. तर तसं नव्हतं. I wanted to avoid these baseless allegations and certainly try to avoid the charges related to insider trading. म्हणून ज्या वेळेला मी चीफ कंप्लायन्स ऑफिसर होतो त्या 8-9-10 वर्षाच्या काळामध्ये मी एकाही नव्या पैशाची इन्व्हेस्टमेंट नव्याने केली नाही. जी आधीची होती तीच होती. पण नंतर गेली 10 वर्ष साधारणपणे 1 सप्टेंबर 2010 पासून 31 मे 2020 पर्यंत जेव्हा मी नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा NPS रिलेटेड काम करायला लागलो तेव्हापासून म्युच्युअल फंड मध्ये मग SIP असेल, फ्लोटर किंवा ऍडिशनल अमाऊंट असेल आणि एकंदरीतच इक्विटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये मी ऍक्टिव्हली काम करतोय. त्यामुळे एकाच बाजूला माझ्या पर्सनल पोर्टफोलिओ करता आणि आता रिटायर झाल्यानंतर मी पोर्टफोलिओ रिव्ह्यूच्या साठी सिटी सजेस्ट नावाची माझी पेड सर्व्हिस तयार सुरू केली आहे, ज्याच्या जोरावरती मी तुमच्या असलेल्या करंट मार्केट पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करून देतो. इट इज जस्ट लाईक टेकिंग अ सेकंड मेडिकल ओपिनियन आणि दॅट इज सर्टनली ऑन अ व्हिजिट फी काइंड ऑफ अ सिनेरियो. हे सांगण्याचं कारण अशासाठी आहे की त्यामुळे ही आता 4 जूनला केलेली सर्व्हिस आहे, म्हणजे आजच 1 महिना पूर्ण होतोय. या 1 महिन्यामध्ये मी जवळजवळ 48 क्लायंट्स केले
आणि ते 48 क्लायंट मध्ये अगदी एक अत्यंत मोठा इंडस्ट्रियलिस्ट ज्याचा स्वतःचा त्याच्या आणि मिसेसचा असा मिळून असलेला इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ हा 125 कोटींचा होता. इथपासून एक अगदी नव्याने नोकरी लागलेला मुलगा जो मला म्हणाला की मी महिन्याला 5,000 रुपये गुंतवू शकतो, असे वेगवेगळे पोर्टफोलिओ प्लस माझे ट्रेनिंग प्रोग्राम्स, यातनं जेव्हा मी या इन्व्हेस्टमेंटचा अनालिसिस करतोय तेव्हा जे काही मुद्दे लक्षात आले ते एकंदरीतच करंट इन्व्हेस्टमेंट सिनेरिओच्या दृष्टिकोनातून मी आपल्या समोर ठेवणार आहे. First and foremost point which I want to make it, that probably when I am investing more in mutual funds, and if I have to select that particular sector as my source of investment or as my field of investment, we are many of the times are much worried as far as the NAVs are concerned, the net asset values, because that will decide the number of units which are getting credited into my account. And such a continuous accumulation of those mutual fund units in my portfolio decide what sort of a fate I will have when it comes to maturing it or withdrawing from that particular mutual fund is. पण मला जर म्युच्युअल फंड मधनं चांगले पैसे मिळावे अशी अपेक्षा असेल तर शेवटी मी कोणत्या भावाने माझ्या म्युच्युअल फंडची खरेदी करतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने जर विचार करायचा असेल तर मला म्युच्युअल फंड मध्ये आत्ताची परिस्थिती जर मी अत्यंत चांगुलपणाने विजय भागवत सरांसारख्या अत्यंत चांगल्या ऍडवायझरच्या मदतीने जर माझा पोर्टफोलिओ किंवा म्युच्युअल फंड स्कीम्स निवडल्या किंवा इन्व्हेस्टमेंट सिनेरिओ निवडले तर दॅट वुड बी मच बेटर असं माझा स्वतःचा अनुभव सांगतो. हे सांगण्याचं कारण असं की मी एनपीएसच्या सीआरएच्या दृष्टिकोनातनं गेली 10 वर्ष काम पाहत होतो आणि माझ्याच कार्यकाळामध्ये माझ्याच कारकिर्दीमध्ये स्टेट ऑटोनॉमस बॉडीज, अटल पेन्शन योजना आणि स्वावलंबन या एनपीएस मधल्या 4 स्कीम्स मी इम्प्लिमेंट केल्या आणि त्यामुळे मी मोकळेपणाने सांगू शकतो की आज मी तिला एनपीएस मध्ये जे साधारणपणे 3.5-4 कोटी अकाउंट होल्डर्स आहेत त्यातल्या 2.5 कोटी अकाउंटचं काम मी आणि माझी टीम पाहत होतो. आणि एनपीएस या अनुभवातनं मी सांगू शकतो की जसं म्युच्युअल फंड हा एनएव्ही बेस्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे आणि युनिट बेस्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, एक्झॅक्टली एनपीएस तशाच आशयाची आहे. ज्या वेळेला मी या डिपार्टमेंटचा चार्ज घेतला त्या दिवशी मी स्वतः माझा पर्सनल एनपीएसचा अकाउंट ज्याला आपण प्राण म्हणतो तो उघडला होता. कारण अशा पर्सनल एक्सपिरियन्समुळेच वी यू कम टू नो दॅट वेअरर ऑफ द शूज नो व्हेअर इट पिंचेस. आणि मग या नात्याने जेव्हा मी त्याचा विचार करत होतो त्यावेळेला माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की इट अप्लाइज टू द म्युच्युअल फंड ॲज वेल. फक्त आता मी म्युच्युअल फंड कसा घेतो, कधी घेतो, कोणत्या भावाने घेतो याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. सो वन थिंग इज सर्टन दॅट देर इज नथिंग रॉंग ॲज सच ॲज फार ॲज द म्युच्युअल फंड फील्ड इज कन्सर्न. मला पूर्ण कल्पना आहे की फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा अचानक अशा गोष्टी झाल्या त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडला होता की माझ्या स्कीम्सचं काय होईल. याचं कारण असं होतं की फ्रँकलिन टेम्पल्टननी ऑल ऑफ ए सडन 6 डेट म्युच्युअल फंड स्कीम्स त्यांच्या बंद केल्या. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की नो वन कॅन डिनाय दॅट फ्रँकलिन टेम्पल्टन क्लोज डाऊन इट्स 6 डेट स्कीम्स, बट वन मस्ट इक्वली अंडरस्टँड अँड रिमेंबर that those 6 date mutual fund schemes were not closed down by Franklin Templeton on the instruction or on the penal order by any regulator. It was their own decision. Point number 1. Point number 2, that such a closure decision was not emanating from the fact like some fraud has taken place or some mismanagement has taken place. No, not at all. But Franklin Templeton realized that I have to close down the scheme because of the certain policy initiatives and changes. आणि इन्व्हेस्टमेंट फील्ड मध्ये अशा पद्धतीच्या रिस्क या येतात. कारण कोणतीही गव्हर्नमेंट पॉलिसी जेव्हा आपण इनिशिएट करतो आणि एवढ्या करता मी मगाशी माझे संपूर्ण बायोडेटा वाचला की ज्याच्यामुळे मला पॉलिसी मेकिंगच्या साईडनेही काम करायची संधी मिळाली आणि पॉलिसी इम्प्लिमेंटेशनच्या साईडनेही संधी मिळाली. आणि बेस्ड ऑन दिस एक्सपिरियन्स मी अगदी नक्की सांगू शकतो की कधीही कोणतंही धोरण पुढच्याच किंवा नागरिकांचं नुकसान व्हावं अशा उद्देशाने केलेलं नसतं. पण अशा उद्देशाने ते केलेलं जरी नसलं तरी सुद्धा काही वेळेला ज्याला आपण अनइंटेंडेड म्हणतो की उद्देश नसलेले पण अनइंटेंडेड इम्पॅक्ट हे जाणवतात. फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती हे झालं हे आपण लक्षात घेऊ. लेट मी हेसन टू ऍड that I am not holding any brief on behalf of a Franklin Templeton mutual fund. But being a wise and sane investor, we have to keep on all these factors. Because if it can happen in a recent past, it has an every opportunity or a probability, if not opportunity, that it may happen sometime down the line as well.
आणि मग जसं आपण मराठीत म्हणतो पुढच्या स्टेज मागचा शहाणा किंवा मागील अनुभवातनं शहाणं होणं, तसं आपण काही करू शकतो का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडने हा डिसिजन का घेतला याचं कारण आपण पाहू. आपल्याला सगळ्यांना माहितीये की एकंदरीतच फेब्रुवारीच्या बजेटचे सगळ्या प्रोव्हिजन्स आता झाकोळल्या गेल्या, कारण 1 फेब्रुवारीला बजेट आलं आणि साधारणपणे 15-16 फेब्रुवारी पासून करोनाची चर्चा आपल्या देशामध्ये सुरू झाली आणि व्हर्च्युअली 20 मार्च पासून आपण सगळे लॉकडाऊन मध्ये आहोत. आपण जसे एम्प्लॉई म्हणून लॉकडाऊन मध्ये आहोत, तसं आपण जिथे काम करत होतो ती ऑफिसेसही लॉकडाऊन मध्ये आहेत. मी माझ्याच अनुभवातनं सांगतो की मी डोंबिवलीला राहतो. मी जिथे राहत होतो ते आम्ही कंटेनमेंट झोन मध्ये होतो. माझं ऑफिस कमला मिल्स कंपाऊंड मध्ये NSDLचं आहे. तो एरिया ही एक आधी कंटेनमेंट झोन मध्ये मग रेड झोन मध्ये होता. त्यामुळे व्हर्च्युअली 20 मार्च नंतर ऑफिस मध्ये जाऊन फार थोड्या लोकांना काम करता आलंय. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या प्रत्येक कंपनीच्या रेव्हेन्यू फ्लो कन्सेशन जाहीर केलं. Industrial houses can extend the time within which they will have to pay the installment of their loan as well as the interest due thereon. Let us be very clear. It's an extension of time which we call a moratorium. It is not a loan waiver. त्यामुळे ती लायबिलिटी आहे, त्यामुळे आर्थिक नुकसान आहे अशातला भाग नाही. फक्त इमिजिएटली जे मला या 3 महिन्यांमध्ये कर्जाचा हप्ता द्यायचा होता, त्याच्यावरचं व्याज द्यायचं होतं, दॅट वॉज पिरियड वॉज एक्सटेंडेड. पहिल्यांदा तो 3 महिन्याकरता एक्सटेंड केला आणि मग 22 मे 2020 ला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी जी सकाळी 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये ते अजून 3 महिन्यांनी म्हणजे वर्षातल्या पहिल्या आर्थिक वर्षातल्या पहिल्या 6 महिन्यामध्ये हा मोरेटोरियम पिरियड आहे. त्यामुळे लिक्विड फंड जे कमर्शियल पेपर्स मध्ये पैसे गुंतवतात, लिक्विड फंड जे सिक्युरिटीज मध्ये पैसे गुंतवतात, लिक्विड फंड जे कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये पैसे गुंतवतात, त्यांना जर ते रिडम्पशनच हाती येणार नसेल, त्यांना जर ते इंटरेस्ट पेमेंटच हाती येणार नसेल, तर देअर एंटायर लिक्विडिटी पोझिशन गेट्स कन्स्ट्रेंट. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, लिक्विड फंड मध्ये जेव्हा तुम्ही आणि मी पैसे गुंतवतो, ते केव्हा लिक्विड फंड मध्ये आपण जातो? आपण त्यावेळेला लिक्विड फंड मध्ये जातो जेव्हा माझ्या हातात आता पैसा आहे, पण मला माहितीये की मी लॉंग टर्म करता तो देऊ शकत नाही, कारण मला पुढच्या 2 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर तो पैसा लागणार आहे. तर माझी अपेक्षा अशी असते की लिक्विड फंड मध्ये मला पाहिजे तेव्हा पैसा परत मिळेल. मग जेव्हा या अशा नियमांमुळे का तुम्ही आणि मी दिलेला पैसा, मी मगाशी म्हटलं तसं लिक्विड म्युच्युअल फंड हे रेटेड कमर्शियल पेपर, रेटेड कॉर्पोरेट बॉन्ड, रेटेड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, मग ते AAA असतील, AA असतील, सिंगल A असतील, अशा परिस्थितीमध्ये गुंतवतात. काही पैसा हा कम्प्लिटली अनलिस्टेड, पण ज्याला आपण अपकमिंग म्हणतो, अशा इमर्जिंग मार्केट्समध्ये किंवा इमर्जिंग कंपन्यांमध्येही गुंतवलेला असतो. पण एकाच्या रिपेमेंट मधनं दुसऱ्याचं रिपेमेंट अशा पद्धतीनं ते आपल्याला पैसे देत राहतात. पण या 6 महिन्याच्या मोरेटोरियममुळे जेव्हा हे सायकलच ब्रेक झालं, दॅट वॉज द विलिनिली इम्पॅक्ट देअर ऑफ. त्यामुळे संपूर्ण म्युच्युअल फंड सेक्टर अडचणीचा भाग आहे अशातला भाग नाही. कारण त्यावेळेला जरी तो इनिशिएट इम्पॅक्ट जाणवला असला, तरी नंतरच्या 4-5व्या महिन्यामध्ये जसजसं आपल्याकडे लॉकडाऊन कमी होत गेला, अनलॉकिंग सुरू झालं, अनलॉक 1 असेल, अनलॉक 2 असेल, त्याच्यामध्येही गमती जमती आहेत, नाही असं नाही. इन दॅट केस माय इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी अँड माय इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी पिक्ड अप. आणि त्यामुळे आपण अलीकडच्या काही दिवसांमध्ये पेपरमध्ये बातम्या वाचली आहेत की फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडनी ज्या 6 स्कीम्स बंद केल्या होत्या, त्या बुक्स मध्ये अनेक पैसे जे त्यांना 6 महिने मिळणार नाही असं वाटत होतं, ते मिळायला सुरुवात केली आहे. आणि सम ऑफ देम हॅव ऑलरेडी रिसीव्ड द मनी विच इज इक्विव्हॅलंट टू द अमाउंट पेएबल टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर ॲज फार ॲज दोज क्लोज डाऊन स्कीम्स आर कन्सर्न. हे दोन्ही आस्पेक्ट एक आपण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर म्हणून लक्षात ठेवूया. याचा अर्थ असा आहे की मी जर लिक्विड फंड मध्ये असेल तर मला इमिजिएट मध्ये अडचण येऊ शकते, पण मी जर बॅलन्स फंड मध्ये असेल किंवा मी जर ग्रोथ फंड्स मध्ये असेल, तर मला आत्ताच्या काळात जितकी लिक्विड फंड मध्ये अडचण येऊ शकते, प्रॉबेबिलिटी आहे, तेवढी मोठी प्रॉबेबिलिटी किंवा तेवढा मोठा रिस्क फॅक्टर किंवा रिस्क कोशन हा मला आत्ताच्या काळामध्ये हायब्रिड किंवा ग्रोथ फंड्स मध्ये नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग हायब्रिड किंवा ग्रोथ, मग ह्याचा अर्थ असा आहे की मी म्युच्युअल फंड स्कीम कोणत्या पद्धतीने वापरतो किंवा उपयोगात आणतो, वापरतो म्हणत नाही, मराठीत वापरतोला अनेक नकारात्मक अर्थ आहेत, उपयोगात आणतो, याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला पाहावं लागेल. आणि म्हणून आय रिट्रिअरेट की या संपूर्ण भाषणाचं सूत्र केवळ माझा आजचा आयोजक हा म्युच्युअल फंड ऍडव्हायझर आहे म्हणून असं नाही,
तर ते त्यांच्या दृष्टिकोनातनं फील्ड प्रॅक्टिकॅलिटी सांगत असताना मी पॉलिसी प्रॅक्टिकॅलिटी सांगायच्या म्हणून पाहतोय. आणि या वेळेला पॉलिसी आणि प्रॅक्टिकॅलिटी ह्या दोन्ही हातात हात घालून चालतायत. पण आपण कदाचित एक्सेसिव्ह प्रिकॉशनमुळे, एक्सेसिव्ह फिअर कोशंटमुळे आपण असा विचार करतोय का, हे गोष्ट लक्षात घेऊया. आणि एवढ्या करता मी म्हटलं की मुळातच ज्या क्षणी माझ्या मनामध्ये विचार येतो की मी माझ्या खिशातला पैसा दुसऱ्या एखाद्या इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवेन, त्याच वेळेला त्यातल्या धोक्याच्या शक्यतांची निर्मिती होते. मी शक्यता म्हटलं, इट इज अ प्रॉबेबिलिटी, इट इज अ पॉसिबिलिटी, इट इज नॉट अ सर्टनिटी. कारण ती जशी परिस्थिती अनफोल्ड होत जाते, ती अनव्हेल होत जाते, तसं मीही माझ्या स्ट्रॅटेजीज अनफोल्ड करू शकतो की नाही. कारण आय नो माय सेल्फ बेटर. असं जर असेल तर मला काय हवंय आणि कशासाठी हवंय याचा मी विचार करू शकतो की नाही. अशा सर्कमस्टान्स मध्ये माझी आपल्याला सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे. I wish to make an earnest request to all of you that please reconsider our stance first before reconsidering whether to invest in mutual fund or not. There is nothing wrong with the investment field. Such time-bound ups and downs are a sine qua non of any investment field at any point of time. कारण ज्या वेळेला अशा पद्धतीची फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंड वरती परिस्थिती येत होती की दे आर क्लोजिंग डाऊन द 6 डेट स्कीम्स, त्यावेळेला नंतर सेबीने असं सांगितलं की सच 6 क्लोज डाऊन स्कीम्स कॅन ऑल्सो बी ट्रेडेड ऑन द फ्लोअर्स ऑफ स्टॉक एक्सचेंजेस. याचा अर्थ मला जर त्यातनं बाहेर यायचं असेल तर आता मला रिडम्शनची त्याच्या निमित्ताने संधी मिळते की नाही. मग अशा वेळेला आजपर्यंत मी कित्येक वेळेला उपयोगात न आणलेल्या अशा म्युच्युअल फंड फीचर्सचा मी विचार करीन की नाही. आधी मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा SIP हा आपल्याकडचा अनेकांचा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा पैसा आहे, मार्ग आहे. इफ माय सोर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड इज SIP, under such circumstances I am not staking my entire amount at one particular point of time. I am keep on investing every month in that particular scheme. So virtually I am gaining advantage of each and every monthly variation which I am getting. मग त्याच दृष्टिकोनातनं instead of completely stopping, my earnest request would be, this is the time when I can reassess myself. I can reassess my investment expectation and select such a mutual fund scheme and a time where NAV is probably at a lower level. मी लोअर लेव्हल शब्द वापरलाय, मी लोएस्ट लेव्हल असा शब्द वापरलेला नाही. आणि मी लोअर लेव्हल असा शब्द वापरले असल्यामुळे आपण दोन पद्धतीने विचार करू शकतो. The exact way, a possible and positive way of looking at my mutual fund portfolio at this point of time would be like this. आता मी इथे स्क्रीनवरती बघतोय की ज्यांनी माझी इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन ऐकले तसे काही माणसं आमच्या मुंबईतनं, विशाल भागवत असतील, पल्लवी सज्जन पवार मॅडम असतील, हर्षल गांधी असतील, हे जॉईन होत आहेत. त्यांना हा माझा मुद्दा माहिती आहे. पण आता बेसिकली माझा ऑर्गनायझर बेळगावचा असल्यामुळे त्यांचे जे क्लायंट असतील त्याच्या दृष्टिकोनातनं हा मुद्दा मी इथे घेतोय. तो असा आहे की तसंही आता आपल्याला 31 मार्चचा आर्थिक वर्ष संपलेला आहे आणि आता नाही उद्या नोव्हेंबर पर्यंत आपल्याला आपला इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा आहे. आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरायची मुदत वाढवलेली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरू नका असं सांगितलेलं नाहीये. परीक्षा रद्द केल्या असतील, इन्कम टॅक्स रिटर्न भरणं रद्द केलेलं नाहीये. आणि त्याच्यात आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटचे डिटेल्स द्यावे लागतात. तर ते केवळ आता आपलं म्युच्युअल फंडचं स्टेटमेंट त्या इन्कम टॅक्स रिटर्न भरताना त्याच्याबरोबर द्यायचं आहे म्हणून घेण्याची आवश्यकता नाही. Before doing that, let us have a look at what kind of a scenario my mutual fund portfolio is showing. विजय भागवतांसारखे किंवा अनेक चांगले म्युच्युअल फंड एजंट असे आहेत की ज्यांचं स्वतःचं फिनान्शियल पॅकेज आहे, सॉफ्टवेअर पॅकेज आहे, ज्याला आपण फिनसॉफ्ट असं म्हणतो तशा पद्धतीची, किंवा अगदी हवा असेल तर कॅम्प्स आणि कार्वी हे म्युच्युअल फंडचे दोन सगळ्यात महत्वाचे रजिस्ट्रार आहेत. आपण त्यांच्या साईट वरती गेलो तर आपल्याला आपलं स्टेटमेंट ऑफ होल्डिंग डाउनलोड करून मिळतं. म्हणजे त्याच्यासाठी आता लॉकडाऊन असला, कारण आमच्या डोंबिवलीत लॉकडाऊन आहे, बेळगावमध्येही आज लॉकडाऊन आहे, याची मला कल्पना आहे. आणि म्हणून मी म्हटलं की लॉकडाऊन असलं तरी जर नेटवर्क तुमच्या बाजूला असेल, पण नेटवर्क असल्यानंतर 24 तास केव्हाही तुम्ही ती रिक्वेस्ट रेज करू शकता. यू कॅन लॉग इन टू द सिस्टम्स ऑफ कार्वी अँड कॅम्प्स. तुमचा जो युजर कोड अकाउंट कोड आहे तो तुमचा युजर ID असतो, तुमचा पॅन आहे तो तुमचा पासवर्ड असतो. हे जर केलं तर तुम्हाला त्या दिवसाचं तुमचं स्टेटमेंट ऑफ होल्डिंग मिळू शकतं. किंवा जर तुमच्या एजंटकडे ज्याच्या थ्रू तुम्ही करता त्यांच्याकडे जर फिनसॉफ्ट सारखी ऍप्लिकेशन्स असतील तर ती फिनसॉफ्ट सारखी ऍप्लिकेशन्सही तुम्हाला त्याची माहिती देतात की कोणत्याही स्कीम मध्ये
आजपर्यंत मी गुंतवलेल्या रकमेचे एकूण अमाऊंट किती आहे, टोटल अमाऊंट आय हॅव इन्व्हेस्टेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इन दॅट पर्टिक्युलर स्कीम, ही माहिती मिळते. ते सगळं करत असताना आज माझ्याकडे किती युनिट्स आहेत आणि त्यांची ऍव्हरेज एनएव्ही काय आहे असाही तुम्हाला त्याच्यामध्ये फिगर मिळतो. म्हणजे तुमची अमाऊंट इन्व्हेस्टेड येते, तुमची नंबर ऑफ युनिट्स येतं आणि तुमची ऍव्हरेज एनएव्ही येते. त्याच्या अगेन्स्ट तुमची त्या स्कीमची करंट एनएव्ही काय आहे हेही येत असतं. मग अशा पद्धतीने जेव्हा करंट एनएव्ही मिळते तर जस्ट कम्पेअर की व्हॉट इज युअर ऍव्हरेज एनएव्ही विस युअर करंट एनएव्ही. जर तुमची ऍव्हरेज एनएव्ही तुमच्या करंट एनएव्ही पेक्षा वे अहेड वरती असेल तर प्रॉबेबली दिस इज द टाइम व्हेन आय कॅन थिंक ऑफ. याचा अर्थ इमिजिएटली मी त्यातले पैसे पॅनिक बटन दाबल्यासारखे काढून घेतले पाहिजेत अशातला भाग नाहीये. तर कदाचित एक मी विचार करू शकतो की मी जर SIP-तनं त्याच्यामध्ये पैसे गुंतवत असेल तर म्युच्युअल फंडच्या कोणत्याही स्कीम मध्ये SIP फ्रीज नावाची फॅसिलिटी असते. मी 2 महिने 3 महिने 4 महिने अशा पद्धतीने SIP फ्रीज घेऊ शकतो. एकदा घेतलेला पिरियड आपल्याला एक्सटेंडही करता येऊ शकतो, एकदा घेतलेला पिरियड आपल्याला कर्टेलही करता येऊ शकतो. या सर्व स्कीम्स तुम्हाला फॅसिलिटीज ऑनलाईन अवेलेबल आहेत. So if you are really thinking that my average NAV is way above my current NAV at this particular juncture, and if I am investing in such a scheme by way of an SIP, that is systemic investment plan, then I can certainly exercise my right to do a SIP freeze. That can be done by way of online facility. You can visit a website of that particular mutual fund. On their homepage, on the homepage itself, there is one column either on the left hand side or the right hand side of that screen where they give all the facilities. Out of that facility, if you can click on investor services, over there when you get a SIP kind of a scenario, your KYC upload kind of a scenario, similarly you get a SIP freeze which you can do by this particular way. हे सांगण्याचं कारण अशासाठी आहे, पण ते परमनंट करू नका. तुम्ही कीप ऑन वॉचिंग लाईक दिस. ऍज आय सेड, ऑल दीज आर इन्फॉर्मेशन्स आर अवेलेबल. आणि इन टुडेज इयर ऑफ वर्क फ्रॉम होम, व्हर्च्युअली आपलं फक्त ऑफिसची प्लेस बदलली असं नाही, आपल्या ऑफिस आवर्स बदलले, आता 24 तासच काम करावं लागतंय. मग अशा वेळेला जर तुम्ही ही इन्फॉर्मेशन डाउनलोड केली, यू वुड ऑटोमॅटिकली कम टू नो. अशा पद्धतीने केवळ एका स्कीमचा विचार करू नका. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्या स्कीम्सचा अशा पद्धतीने जर मी विचार केला तर दिस इज द राईट अपॉर्च्युनिटी नॉट ओनली टू रिअसेस but equally a right opportunity to decide where I want to switch from one particular scheme or other. जर माझी average NAV आणि current NAV या almost एकाच level वरती असतील, 1 or 2% here or there, then certainly it's a signal that I can go ahead with it. I need not exercise the SIP freeze or I need not exercise my withdrawal. अर्थात if it is reaching a maturity period, then there is something else altogether. पण जिथे माझी current NAV ही माझ्या ऍव्हरेज एनएव्ही पेक्षा सगळ्यात जास्त आहे, then probably those are the mutual fund schemes where I can concentrate on keep on investing as of this particular date. आणि मग जसं आपण इक्विटी मार्केटमध्ये बघत असताना एखाद्या शेअरची प्राइस पाहत असताना आपण 52 वीक हाय 52 वीक लो अशा पद्धतीने विचार करतो, तसं अगदी 52 वीक असं सॅंक्रोसॅंक्ट घ्यायची आवश्यकता नाही. तुमचा जो रिझनेबल कॉम्प्रिहेन्शनचा पिरियड आहे की बाबा आत्ताची त्याची करंट एनएव्ही इतकी आहे जी माझ्या ऍव्हरेज एनएव्ही पेक्षा जास्त आहे, 10%, 15% अशापेक्षा जास्त आहे, अशा वेळेला ही जी आत्ताची करंट एनएव्ही आहे ती जसं मी मगाशी म्हटलं की 1 जानेवारी ते 5 जुलै मध्ये माझा सेन्सेक्स सगळ्यात हायएस्ट पातळीवरती होता 42,000, सगळ्यात लोएस्ट पातळीवरती होता 26,000. आता शुक्रवारी 3 जुलैला मार्केट क्लोज होताना होता 36,000. म्हणजे 42,000 टू 26,000 मध्ये जसा तो 36,000 10,000चा आहे, त्या पर्सेंटेज मध्ये माझ्या लोअर एनएव्ही पेक्षा तो आत्ताच्या करंट एनएव्ही मध्ये जास्त असेल तर दॅट मीन्स दॅट स्कीम इज वर्किंग. मग मी जे पहिल्या स्कीम मध्ये म्हटलं की जिथे माय ऍव्हरेज एनएव्ही इज वे अबव my current NAV, and if I'm withdrawing the money therefrom, I can certainly reinvest this potential scheme where my current NAV is much more than my average NAV. आणि आता जसा तो 36,000चा 42,000 होऊ शकतो, पण तो ऑलरेडी 26 वरनं 36 वर आलाय, म्हणजे अशा अर्थाने तिथे परफॉर्मन्स आहे. पण तो तिथनं 42 वरती जाऊ शकतो अशा आशयाने त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. मला कल्पना आहे की म्युच्युअल फंड मध्ये विचार करत असताना मला हाही विचार करावा लागतो
की म्युच्युअल फंडच तुम्हाला पहिल्याच वाक्यात सांगत जातं की पास्ट परफॉर्मन्स इज नॉट अ गॅरंटी फॉर द फ्युचर. शेवटी गॅरंटी कशाचीच नसते. आपण आपल्या घरामध्ये राहत असतो, त्याची तरी काही गॅरंटी असते का? परंतु इवन देन वी गो अहेड विथ दिस. आणि मग जसं आपल्या मराठीमध्ये म्हटलं जातं की भाकरी करपली का, घोडं अडलं का आणि पान सडलं का, फिरवलं नाही म्हणून, अशा पद्धतीने आपण आपल्या म्युच्युअल फंडचा विचार करू शकतो का, याचा विचार केला पाहिजे. आणि इतकं पॉझिटिव्ह मी असण्याची जी 2 किंवा 3 कारणं आहेत ती मात्र मला सांगितल्याशिवाय राहत नाहीत. मी पुन्हा एकदा सांगतो की वेळेच्या मर्यादेमध्ये हे किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येईल याला एक लिमिट आहे. परंतु आता कदाचित जर विजय भागवत सरांनी असं मला रेग्युलर बोलवत राहिले तर मी नक्की मांडेन. बट मीन व्हाईल ह्याला गळ्यात पडणं म्हणतात. माझी इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी शोधतोय, गमतीचा मुद्दा सोडू. परंतु बेसिकली माझ्यासाठीचे माझे विविध व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनल वरती आहेत. आणि जसा मी विकली आढावा त्या बाजार गप्पांमध्ये घेतो एखादा इव्हेंट घेऊन, तसंच मी दर महिन्याला च्या शेवटच्या शनिवारी अराउंड द मार्केट म्हणून एक माझं फेसबुक लाईव्ह सेशन करतो. आणि तेही माझ्या युट्यूब चॅनल वरती आणि मोतीलाल ओसवालच्या फिनमार्टच्या पेजेस वरती अवेलेबल आहे. यू कॅन हॅव अ लुक ॲट इट. मी माझं स्वतःचं मार्केटिंग नाही करत आहे, पण ही पद्धत ज्या वेळेला आपल्याला निर्णय घेताना, जसं आपण आपल्या स्वतःच्या डॉक्टरकडे जातो, पण त्या स्वतःच्या डॉक्टरकडे गेलो तरी सुद्धा आपल्याला जर वाटलं तर आपण सेकंड मेडिकल ओपिनियन घेतो की नाही. आपण सेकंड मेडिकल ओपिनियन घेतो याचा अर्थ आपल्या नेहमीच्या डॉक्टरवर आपला विश्वास नसतो अशातला भाग नाहीये. तर एक्झॅक्टली त्या पद्धतीनेच जेव्हा तुम्ही मी म्हणताय तसं कीप ऑन पिरियॉडिकली रिव्ह्यूइंग इट. अगदी हे जरी किती सत्य असलं की मी आज झाडाचं बी लावलं तर उद्या लगेच पाणी घालताना मी माती उकरून किती वाटलंय हे पाहिलं नाही पाहिजे, हे बरोबर आहे. पण जेव्हा ते पान वरती येतं, आपण सगळेजण आपल्या घराच्या खिडक्यांमध्ये झाडं लावतो, त्याची पानं जेव्हा वाढतात तेव्हा आनंद होतो. पण एखादं पान जेव्हा कडेला कुठेतरी पिवळं पडायला लागतं किंवा थोडीशी कुठेतरी त्याला कीड लागल्यासारखी वाटते, देन आय गेट वरीड. प्रॉबेबली आता म्युच्युअल फंड मध्ये आपल्या मनात या फ्रँकलिन टेम्पल्टनमुळे, आपल्या मनात या करोनामुळे, आपल्या मनात या चायनीज अग्रेशनमुळे ते थोडं असं अर्धवट पिवळं पडलेलं पान ही जर काळजी निर्माण करत असेल तर सर्टनली वी कॅन सी व्हॉट सॉर्ट ऑफ ऑक्सिजन लेवल्स आर अवेलेबल आउटसाइड. आणि मग 2, 3, 4 महत्वाच्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये येतात की सर्टनली कोणतंही वॉर मॉंगरिंग हे अत्यंत वाईट असतं. आणि एवढ्या करता चीनची त्याच्या मागे असलेली स्ट्रॅटेजी, एवढ्या करता चालबाज चीन नावाचा माझा एक जवळजवळ 1.25 तासाचा व्हिडिओ कालच मी माझ्या युट्यूब चॅनल वरती घेतलाय. पूर्णपणाने इकॉनॉमिक आणि फिनान्शियल अँगलने आत्ताच्या चायनीज अग्रेशनचा ते केलेला विचार आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडचे कोणताही राजकारणी तशा पद्धतीने तो विचार मांडत नाहीयेत. ते एका अर्थी मांडत नाहीयेत ते बरं आहे, त्यामुळे माझ्यासारख्याला मांडताना त्याची सोय होतीये. बट आय एम नॉट ऑन दॅट. तर आता याच बाजारामध्ये तो 26,000चा 36,000 का झाला हा जर विचार केला, कारण शेवटी म्युच्युअल फंड काय, प्रॉव्हिडंट फंड काय, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड काय, इन्शुरन्स काय, हे तुमच्या आणि माझ्या शेअर बाजारामध्ये येऊन पैसे गुंतवतात आणि म्हणून तर ते तुम्हाला आणि मला रिटर्न देतात. अगदी आपले पेन्शन फंडही ते करतायत. मग असा बाजार का वर जातो, ह्या ज्या पॉझिटिव्हिटीज आहेत दे आर इक्वली ऍप्लिकेबल टू माय म्युच्युअल फंड सिनेरिओ ॲज वेल. मग पटकन लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की चायनाने आपल्यावरती हल्ला केला, ही गोष्ट बरोबर आहे. ते कदाचित आणखीन चिघळेल, हे बरोबर आहे. पण गेल्या काही आठवड्यांमध्ये आपण भारत विरुद्ध चीन असं काय तो 1 by 1 एक विरुद्ध एक नाहीये, हा काय बुद्धिबळाचा खेळ नाहीये. चीनच्या बाजूनी जशी काही राष्ट्र उभी राहू शकतात तेवढीच इक्वली भारताच्या बाजूनी कोण कोण उभं राहतं याचा अंदाज येतोय की नाही. आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की अगदी सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असं म्हणले ते की अमेरिका राष्ट्र म्हणून भारत आणि चीन या दोघांच्या बरोबरीने बोलायला तयार आहे. पण तेच डोनाल्ड ट्रम्प आत्ताच म्हणाले की नाही की जर खरोखरच भारत आणि चीन मध्ये युद्ध झालं तर अमेरिकन फौजा भारतीय फौजांच्या बरोबरीने लष्कर युद्धामध्ये उतरतील. इज इट नॉट सम सॉर्ट ऑफ अ बाइंडिंग? ज्या वेळेला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानांशी वार्तालाप करतात, व्हिडिओ कॉन्फरन्स वरती बोलतात, आय एम नॉट पुटिंग फॉरवर्ड एनी पॉलिटिकल व्ह्यू but just see the economic probabilities and possibilities arising therefrom. When Australian Prime Minister had a video conference meeting with an Indian Prime Minister, yes, certainly he said that I love your dhokla and samosa. Yes, certainly Indian Prime Minister did convey to the Australian Prime Minister our good feelings or our better feelings or our best feelings that Australian government has taken a fantastic care of the Indian students who are studying in Australian universities. But this was not the only matter which was discussed over there. Those two countries decided that henceforth India would allow its internal defense bases to be used by Australia and Australia will reciprocate this particular gesture. Just imagine
that in last 10 years, the percentage of Indian students studying abroad in Australian universities has gone up. And to that extent, our percentage in Chinese universities has gone down. And considering the status of education field as an industry, just imagine what sort of industrial investment I'm looking into. In that Atmanirbhar, whether it is political game or whether it is financial game, whether it has been implemented or not implemented, I'm not on that. But what sort of a policy indication that they are giving? They are very clear that education, I am enhancing the field to the e-learning. I am enhancing the computations to the thing. Under such circumstances, सुद्धा तुम्ही विचार करा की एज्युकेशन सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड स्कीम्स आल्या तर त्या कुठच्या निश एरियामध्ये असतील. आपण आता चायनीजच्या 59 ऍप्स वरती बंदी घातली आहे. त्याच्या संबंधामध्ये जेव्हा भारतीय ऍप्स विकायला जातील, ऑलरेडी आपल्याला स्वावलंबन स्वतंत्र सारखी ऍप्स मिळायला लागली आहेत. मग उद्या जसं एज्युकेशन सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड स्कीम आली, तशी जर उद्या अशा पद्धतीची सबस्टिट्यूट फॉर चायनीज ऍप, मी सोयीसाठी त्याला नाव वापरतो, असं सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड स्कीम्स आले तर त्याची स्थिती काय होईल? आणि याची इम्प्लिकेशन्स येणाऱ्या स्कीम तेव्हा येतील की नाही जेव्हा मार्केट सुधारत आहे. आणि ते इंडिकेशन ऑलरेडी दिसत आहे. ते दोन पद्धतीने दिसलं की नाही. Hardly 3 weeks back, our government has announced, and it's a certified figure, so there is no politics into it. But when my central government announces that we got independence in 1947 and now today we are in July 2020, so our forex reserve has reached that particular level of a $500 billion forex reserve, which was never happened in the 73 years ago. आता हे फॉरेक्स रिझर्व एका रात्रीत जन्माला नाही आलेले. दॅट आणि ज्या वेळेला करोना नंतरच्या काळामध्ये माझे एक्सपोर्ट्स कमी होत आहेत आणि माझे इम्पोर्ट्सही कमी होत आहेत, त्यावेळेस जसे पैसे मला आले नाहीत तसे माझे पैसे गेले नाहीत, हे जसं कारण आहे, तसंच आपल्यावरती दुसऱ्यांचा विश्वास आहे असं त्याचं कारण आहे की नाही. कारण आपल्या लक्षात आलं की याच काळामध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या उदय कोटकनी कोटक बँकेमधले त्यांचा जो प्रमोटर स्टेक आहे ही रिड्यूस इट टू 26.1%. त्यांनी शेअर्स विकले आहेत. पुन्हा सांगतो, त्यांनी शेअर विकले ते काय त्याच्यात प्रॉफिट होत नाहीये, त्याला त्यातनं बाहेर पडायचं आहे म्हणून नाही विकलेलं. कोटक महिंद्रा बँकेला बँकिंग लायसन देताना रिझर्व्ह बँक हॅज मेड अ स्टिप्युलेशन दॅट ऍट अ पर्टिक्युलर टाइम बाउंड प्रोग्राम you will have to keep on reducing your promoter stake. And knowing Uday Kotak, he just like HDFC, they are certainly compliance loving people. I'm using the word compliance living. There is a huge difference between a compliant company and compliance loving company. Certainly by vouch we can say with the rooftops that Kotak or HDFC or Tata's or this kind of the schemes or the funds, I'm not giving any tip. But it is not a coincidence that these schemes run by these mutual fund houses are performing better, because each and every individual investor like you and I have a faith that these are compliance loving people. First they would comply with the law and then they will announce a financial performance. आणि मग असा जेव्हा तो उदय कोटक महिंद्रा बँकेमधला आपला स्टेक कमी करत होता, just have a look at those figures. Who bought it? 92.17% of the shares sold by Uday Kotak in this particular tranche were bought by foreign institutional investors. In that same phase, when IndusInd Bank foreign promoters have enhanced their stake, in the same period, Reliance Jio was receiving a huge thing and it was getting transported to the other areas as well. मग जर फॉरेन इन्व्हेस्टर माझ्या स्कीम्स मध्ये माझ्या फील्ड मध्ये एवढा विश्वास दाखवतायत तर तुम्ही आणि मी तो का दाखवायचा नाही? अगदी आता 4 दिवसापूर्वी अनाउन्स झालं की इन द क्वार्टर एप्रिल टू जून 2020, in the quarter to April to June 2020, the current account deficit of our country is not in deficit but is in surplus. अगदी तो टेम्पररी फिनॉमिना आहे, मान्य आहे ना मला. But doesn't it show that my economic activity is picking up? 101% it shows that my economic activity is picking up. त्यामुळे माझी एक अर्नेस्ट रिक्वेस्ट अशी राहील की जितकी मी काळजी घेतली पाहिजे, there is nothing wrong in worrying as far as the Franklin is happening. One has every right to worry about corona. One has every right to worry about the Chinese aggression. But one has equally to discount as far as what are the things happening. आणि शेवटी आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये आलोय, जितकी माझी कॉस्ट ऑफ बाईंग लो असेल, जितकी माझी कॉस्ट ऑफ होल्डिंग लो असेल, अशा परिस्थितीमध्ये आत्ताच मी म्युच्युअल फंड घेणं, आत्ताच मी इक्विटी घेणं, हे तुमच्या आणि माझ्या दृष्टीने फायद्याची गोष्ट असू शकते की नाही? माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की येस, 101% this is the time to stay invested. मग हे करत असताना आपण दुसऱ्याही पद्धतीने विचार करू शकतो की शेवटी स्टे इन्व्हेस्टेड ह्याचा अर्थ काय? मगाशी मी म्हटलं तसं एक SIP फ्रीजच्या माध्यमातून मी विचार करू शकतो.
दुसरं, SIP फ्रीज मध्ये जाताना मी ते पैसे दुसरीकडे नाही वापरता कामा, जिथे मला तो चांगला दिसतोय तिथे मी फ्लोटर म्हणून तो देऊ शकतो का याचा विचार करू. तीही स्कीम आहे की वन टाइम मी पैसे गुंतवू शकतो, मी घालू शकत नाही म्हणत गुंतवू शकतो. मग अशा पद्धतीने जसं जॉर्ज सोरोस इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी सांगताना सांगतात की सर्टनली वन कॅन स्टार्ट स्लो, वन कॅन स्टार्ट लो, बट रीच स्ट्राईक हाय अँड रीच वेन यू फाइंड द टाइम कमिंग. मग असं जर असेल तर याचा विचार आपल्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला या मार्गात नव्यानं राहिले पाहिजेत. असेल तर दोन पद्धतीने माहिती तुम्ही घेऊ शकता. माझं स्वतः पुस्तक आहे, राजहंस प्रकाशनने ते प्रकाशित 10वी आवृत्ती सुरू आहे. त्या पुस्तकामध्ये मी वॉरन बफे, जॉर्ज सोरोस, बेंजामिन ग्रॅहम, जॉन टेम्पल्टन आणि पीटर लिंच यांच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीचा विचार केलाय. आता तुम्हाला माहिती आहे की जॉन टेम्पल्टन आणि पीटर लिंच ही सगळी म्युच्युअल फंड मधली मोठी नावं आहेत. वॉरन बफे हा जगातला 3ऱ्या क्रमांकाचा श्रीमंत खेळाडू आहे. जॉर्ज सोरोस हा वादग्रस्त का होईना पण आहे, आणि बेंजामिन ग्रॅहम इज अ डीन ऑफ फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट. बर ही आणि त्याचबरोबर जर तुम्हाला या लेक्चर्स हवी असतील तर माझ्या युट्यूब चॅनल वरती 26 मे ते 30 मे ही सलग 5 दिवस प्रत्येकी तास ते सव्वा तास मी या 5 जणांना याचा आत्ताच्या इंडियन मार्केटच्या कॉन्टेक्स्ट मधला कंपन्यांच्या आणि म्युच्युअल फंड स्कीम्सच्या नावनिशीवार उल्लेख करत केलेला विचार आहे. तर त्यामुळे वॉन्ट दॅम यू कॅन सर्टनली हॅव अ लुक ॲट इट. शेवटी तुम्ही निर्णयाला इथं आलं पाहिजे. मी सक्ती नाही करत आहे, मी रिक्वेस्ट करतोय, विच आय एम अर्नेस्टली रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू, आणि ती ही असेल की दिस इज द राईट टाइम टू स्टे इन्व्हेस्टेड मार्केट. कारण तुमच्या असं लक्षात येईल, तुम्ही मला एक सांगा ना की आपण अनेक प्रकारची कन्सॉलिडेशन आज बाजारामध्ये पाहतोय. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मला सेफ्टी आणि शकतो की नाही, जसं मी म्हटलं की SIP फ्रीजचा ऑप्शन असतो, तसा मला सिस्टमिक विड्रॉवल प्लॅनचाही ऑप्शन असतो की नाही. आणि मग मी त्याही पद्धतीचा विचार करू शकतो की नाही, की मला जर वाटत असेल तर मी सगळे पैसे एकदम नाही काढणार, पण मला ज्याची शंका येते ना, तो आय वॉन्ट टू कम आउट ऑफ इट. बस सिस्टमिक विड्रॉवल प्लॅन ही दोन पद्धतीने वापरता येतो, की दर वेळेला इतके युनिट्स रिडीम करा असं म्हणू शकतो, की दर वेळेला पाहिजे असं करू शकतो. आणि मग ह्या जो फ्लोटर मधनं मला SWP मधनं मिळालेला पैसा आहे, तो जिथे माझी करंट एनएव्ही ऍव्हरेज एनएव्ही पेक्षा जास्त आहे, दोज आर द बेटर परफॉर्मिंग, तिथे मी हा पैसा डायव्हर्ट केला तर ऑटोमॅटिकली माझा रेट ऑफ रिटर्न वाढतो की नाही. या सगळ्या टॅक्टिक्स आपल्याला मार्केटमध्येही वापरता येतात. आणि मी जी 2-2 तासाची ऑनलाईन सेशन्स घेतो, कालच एक झालं, आता 12 तारखेला एक आहे, आणि मी माझे हे डिटेल्स पाहिजे असतील तर माझ्या ऑनलाईन सेशन्स आहेत, ती झूम मीटिंगच्या माध्यमातून होतात. दोज आर द पेड ट्रेनिंग सेशन, दोज आर 2 hour मीटिंग सेशन्स. आणि मी 8-9 आत्ताच्या आत्ता केली. पूर्वी जेव्हा फिजिकली घेणं शक्य होतं तेव्हा मी 4-4 तासाची ऍट अ स्ट्रेच कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन्स घेतली. आय एम नॉट सेलिंग दॅट, पण आय एम सर्टनली सेइंग की काही काही ज्या गोष्टी डेव्हलप होत आहेत त्याचा विचार करा, की तुमच्या असं लक्षात येईल की किती पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट होत असतात. पहा, एक साधं उदाहरण घ्या की आपण सगळ्यांना माहिती आहे की ऑटोमोबाईल सेक्टर हे आता अत्यंत वर्स्ट परफॉर्मिंग सेक्टर आहे. पण हे जेव्हा आपण लक्षात ठेवतो तेव्हा आपण त्याही वेळेला हे लक्षात ठेवलं पाहिजे की नाही, की मारुती सुझुकीच्या जपानी चेअरमननी भारतातल्या त्यांच्या सगळ्या व्हेंडर्सना आता 4 आठवड्यापूर्वी पत्र लिहिलं, आणि ती म्हणजे सेल्फ काय म्हणू, खऱ्या अर्थी पर्सनलाइज्ड पत्र आहेत. आणि ही हॅज अर्ज्ड द इंडियन व्हेंडर्स to step up their production, assuring them that in near future Maruti Suzuki would be certainly investing and buying all the components and spare parts which you are having. आता तुम्ही कल्पना करा, ह्याचा अर्थ असा आहे की नाही की मारुती सुझुकी हॅज सम सॉर्ट ऑफ अश्युअर्ड ऑर्डर बुक विथ देम, और दे आर लॉन्चिंग अ न्यू प्रोडक्ट. मग तो मारुती सुझुकी जो 9-9.5 हजाराला चालायचा, जो आता 5.5-6 हजाराला आहे, या न्यूज नंतर तो वर जातो. याचा फायदा मी तसाच आणि माझ्या म्युच्युअल फंड मध्ये घेऊ शकतो की नाही. त्याच ऑटोमोबाईल सेक्टर मधली हिरो जेव्हा काल अनाऊन्स करतं की माय बाईक सेल हॅज गॉन अप बाय सर्टन पर्सेंटेज, याचा अर्थ काय होतो? हिंदुस्तान युनिलिव्हर तुमचा काल डिव्हिडंड क्रेडिट करते आणि ते शांतपणाने आपल्या मार्केटमध्ये सांगतं, आपल्या अॅन्युअल रिपोर्ट मध्ये सांगतं की वी सी द ग्रीन ऑफशूट्स अस फार द रुरल इकॉनॉमी इज कन्सर्न. L&Tचे चेअरमन आपल्याला जाहीर करून सांगतात की विदिन नेक्स्ट 3 weeks
L&T would reach a pre-corona production level. तुम्ही मला कल्पना करा, म्हणजे ऑटोमोबाईल झालं, FMCG झालं, माझे इंजिनिअरिंग झालं, माझी हेवी केमिकल्स झाली, माझं बँकिंग झालं. मग जर इतकी सेक्टर्स असे पॉझिटिव्ह सिग्नल देत आहेत, तर इज इट नॉट अ राईट टाइम टू बाय? आपल्या मनामध्ये शंका असली पाहिजे, आपण परत परत तो स्टान्स घेतला पाहिजे, हे बरोबर. पण माझी अर्जी आहे, I would like to appeal as my last point, because we have decided, myself and Vijay Bhagwat, that we will be conducting 1 hour or so, and I'm nearing that particular timeline. And being a market man, time is the essence of a contract for me, so timing should not go vary. तर आपल्याला दोन गोष्टींचा विचार करायला लागेल. जे माझे जुने श्रोते आता इथे आहेत त्यांना हे माझं वाक्य माहिती आहे. आपल्याला JRD टाटा हे नाव सगळ्यांना ऐकून माहिती आहे. ते JRD टाटांवरती R.M. लालांनी लिहिलेलं बियॉन्ड द ब्लू माउंटन म्हणून एक पुस्तक आहे. त्या बियॉन्ड द ब्लू माउंटन मध्ये JRD टाटांचं एक वाक्य R.M. लालांनी सांगितलंय. आणि R.M. लाला असं म्हणालेत की JRD टाटा असं म्हणत असत की इफ आय एम कॅरिंग अ पॅसेंजर, ह्युमन पॅसेंजर, in that case he can be delayed but he can't be lost. आणि if I am carrying a cargo, it can be lost but it can't be delayed. मग आता कार्गो म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशन्स आहेत आणि पॅसेंजर म्हणजे माझा लिक्विड फंड आहे किंवा माझ्याकडची इन्व्हेस्टेबल सरप्लस आहे, असा जर विचार केला तर इज इट नॉट अ राईट टाइम टू बाय? I can delay my expectations, but I would save my money, and I will ensure that my investable surplus gives me a rate of return which I want. But the which I want has to be rational. It has to be factual. And most importantly, I should be in a position mentally, psychologically, and physically to keep on reviewing my performance. मग अशा पद्धतीचा परफॉर्मन्स रिव्ह्यू करण्याचे नानाविध मार्ग असू शकतात. मी मगाशी म्हटलं तसं तुमचं स्टेटमेंट हा एक त्याचा सोर्स आहे, तुमचा विजय भागवतांसारखा कन्सल्टंट हा दुसरा सोर्स आहे. अशा पद्धतीची वेगवेगळी ऑनलाईन सेशन्स, मग माझं फेसबुक लाईव्ह सेशन असेल, माझे ट्रेनिंग प्रोग्राम असतील, तुमच्या ओळखीच्यातले त्यांचा विश्वास आहे त्यांच्यावरचे युट्यूब चॅनल्स असतील, याच्यावरती जरूर विश्वास ठेवा. माझं एकच सजेशन राहील की प्रिंट मीडियाच्या दृष्टिकोनातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या दृष्टिकोनातूनही हा जरूर विचार करा. कारण त्याच्यामध्ये इतकं काही वेळेला मिससेलिंग होतं. कारण म्युच्युअल फंड मध्ये काय पद्धतीचं मिससेलिंग होतं याची तुम्हाला आणि मला पूर्ण कल्पना आहे. त्या म्युच्युअल फंड हाऊसचं मी नाव घेण्याची आवश्यकता नाही. पण आपल्याला माहितीये की आपल्या एका इंडस्ट्रियल हाऊसचा एका परदेशी म्युच्युअल फंड हाऊसने जेव्हा ते टेक ओव्हर केलं तेव्हा काय पद्धतीचं मिससेलिंग झालं. पण अशा पद्धतीचं मिससेलिंग फक्त त्याच एका हाऊसमध्ये होतं अशातला भाग नाही. त्यामुळे माझं असं सजेशन राहील की जसं तुम्ही तुमचा परफॉर्मन्स हा तुमच्या स्टेटमेंटशी कम्पेअर करताय, त्याच्या ऍव्हरेज NAV आणि करंट NAVशी कम्पेअर करताय, तसं जेव्हा एखाद्या प्रिंट मीडियामध्ये, जेव्हा एखाद्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मला सांगितलं जातं की ही स्कीम घ्या किंवा हे स्कीम घेऊ नका, अशा वेळेला त्यांनी दिलेल्या स्कीमचं नंतरच्या काळात काय झालं याचाही ऑब्झर्व करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की इट इज बेटर टू इग्नोर सच थिंग्स. Only thing I can consider, only thing which I can consider therefrom would be that it should be that it would give me the correct NAV for that particular day. त्यावेळी शेवटी कुठनं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे जसं आपल्याला कळतं, तशाही पद्धतीतनं जर आपण ह्याचा विचार करत राहिलो तर प्रॉबेबली दॅट वुड हेल्प अ लॉट. मला आशा आहे की माझं आजचं सेशन तुम्हाला निदान तुमच्या स्टान्सचा विचार करायची परवानगी देईल. आणि आता ज्या पद्धतीचा लॉकडाऊन आपण सगळे एक्सपिरियन्स करतोय, that would give me some more time because I am saving my some time as far as my commuting is concerned. तर माझा अशी तुम्हाला सजेशन राहील, kindly utilize this particular period which is available as far as reviewing your portfolios are concerned. It is necessary not only to consider and calculate a capital gain or a capital loss for the case of sake of filing your income tax return. But it is equally important to do such kind of analysis to calculate and have a relook as far as your investment returns are concerned. आणि शेवटी मी म्हणतो तसं की त्या शेलीची एक कविता, तो कवितेत मध्ये असं म्हणलंय की इफ यू लव्ह समथिंग सेट इट फ्री, इफ इट कम्स बॅक इट वॉज युअर्स, इफ इट डझंट इट वॉज नेव्हर युअर्स. मग हे लव जर माझं इन्व्हेस्टमेंट असेल तर त्यालाही काही प्रमाणामध्ये फ्री हँड आपण दिला पाहिजे. We should not control it by our prejudices or our set notions. Feel free to think, feel free to act, but one thing is needed,
that you have to act. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फेक कॉल्स, कोणत्याही प्रकारची फॉल्स इन्फॉर्मेशन, कुठच्याही प्रकारचं एक्झॅगरेटेड पॉलिटिकल डिस्कशन याच्यामध्ये पडण्यापेक्षा सुद्धा द परफॉर्मन्स स्पीक्स. आणि मग ज्या म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स तुम्हाला चांगला वाटतो, ज्या इक्विटीचा परफॉर्मन्स तुम्हाला चांगला वाटतो, त्या सगळ्या दृष्टिकोनातनं याचा विचार करा. विजय भागवत सरांसारख्या अत्यंत चांगल्या प्रसंगी तुमच्याला नेमकं त्याच्यातनं काय हवंय. शेवटी जसं आपण डॉक्टर पासून काही लपवत नाही, वकिलापासून काही लपवत नाही, तसं आपण मला पैसे इन्व्हेस्ट करायचे असं सांगत असताना माझा समोरचा दृष्टिकोन काय आहे, मी किती काळासाठी ठेवायला तयार आहे, अशाही पद्धतीचा विचार करा. सगळाच डिव्हिडंड रिइन्व्हेस्टच म्युच्युअल फंड मध्ये करत राहायला पाहिजे अशाही पद्धतीचा काही अर्थ नाही. काही मध्ये माझ्या हातात डिव्हिडंड येईल असं पहा, काही ठिकाणी डिव्हिडंड रिइन्व्हेस्ट होईल असं पहा. फक्त माझी एक विनंती अशी राहील की कदाचित ऍटलिस्ट फॉर द टाइम बिंग आपण काही गोष्टी लेटस कीप इट अंडर वॉच. मग ते लिक्विड म्युच्युअल फंड असतील, नव्याने इन्व्हेस्टमेंट करण्याची आवश्यकता नाही. हायब्रिड म्युच्युअल फंड असतील, SIP थांबवायची आवश्यकता नाही, पण ती वाढवायचीही आवश्यकता नाही. अशाच वेळेला जे स्मॉल कॅप फंड्स आहेत, जे मिड कॅप फंड्स आहेत, त्याच्यापासून आपण आता थोडं सावध राहिलं पाहिजे. पण जे लार्ज कॅप फंड्स आहेत आणि जे अपकमिंग फंड्स आहेत, अशा वेळेला अत्यंत सुंदर गोष्टी कोणातनं याच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल. आणि हे जर आपण केलं तर सर्टनली आपणही केवळ म्युच्युअल फंड सही है असं म्हणण्याची खरी आवश्यकता येणार नाही, तर एकंदरीतच इन्व्हेस्टमेंट सही है याविषयी आपली खात्री पटेल. आणि आपण जर त्या प्रवासापर्यंत गेलो, इफ वी स्टार्ट अवर जर्नी टुवर्ड्स इट, आय एम शुअर that my organizer for the day, Mr. Vijay Bhagwat, will be very happy, because not only he is an advisor in this field, but also because probably he is having the same intention that you should think on these lines and reassess your own thing, but never stop as far as your own investments are concerned. गुरुपौर्णिमेच्या आणि त्यानिमित्तानं या धनपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या युट्यूब चॅनलचा, माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम्सचा, माझ्या सिटी सजेस्टचाही जरूर ऍक्टिव्हली विचार करा. शेवटी त्यातनं माझी धनपौर्णिमा होणार आहे याचाही विचार करा. आणि विजय भागवत सरांच्या सल्ल्याने, मार्गदर्शनाने आणि त्यांच्या एजन्सीच्या थ्रू जास्तीत जास्त आणि फ्रुटफुल अशी इन्व्हेस्टमेंट करा. अशा आशयाच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा घेतो. आणि आय कन्क्लूड माय सेशन by thanking my organizer for the day, Mr. Vijay Bhagwat, his associates, Mrs. Bhagwat, as well as all the viewers, whether the investors of Vijay Bhagwat or not, for attending this particular session on such a lockout day with a huge rains and Facebook fluctuations. Thank you very much. Allow me to take your leave. Thank you very much. Finish.